चला तर कसे आहात? मस्त मजेत ना? चला तर आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त असं मस्त दूध बनवायचं आहे बरं का. साखर नाही, गूळ नाही, खडी साखर घेतली, ड्रायफ्रूट्स घेतले, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त काही करू शकता. ड्रायफ्रूट्स मिक्सरला बारीक करायचे, वेलचीही घातलेली मी त्याच्यात. विकतच्या मसाल्यापेक्षा हा मसाला खूप छान लागतो. छान बारीक करायचं, केसर असेल तर घाला, नाहीतर चिमूटभर हळद घाला. साखर पण छान मिक्सरला बारीक करून घ्यायची. शुगर असते त्या लोकांनीही दूध घेतलं तरी काहीच हरकत नाही आहे, कारण आपण खडी साखर, धाग्यांची खडी साखर आहे ती मी वापरलेली आहे. दूध मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट भिजवले होते, काजू, बदाम, पिस्ता, तेही मी छान बारीक करून घेतलेले आहेत. ते पण आपल्याला दुधामध्ये छान घालायचे आहेत. जेव्हा दूध उकळतं त्याच्याबरोबर तेही छान असे शिजून निघतात आणि ऑलरेडी मी आधी भिजवलेले पण आहेत, त्याच्यामुळं काही जास्त वेळ लागत नाही. दुधाला छान उकळी आल्याच्या नंतर जो आपण मसाला केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. खूप छान लागतं. आपण विकतचा आणतो 30, 40, 50 रुपयामध्ये, त्याच्यापेक्षा घरी केलेलं खूप बेस्ट आहे. जे आपण साखर केलेली आहे, खडी साखरेची साखर, ती घालून घ्यायची आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. दूध आपल्याला आटवायचं नाही आहे, कारण कोजागिरीचं दूध हे आटवलेलं नसतं. छान असं बारीक गॅसवर उकळी येऊन द्यायची आपल्याला. अर्धा 1 तास ठेवायचं. थोडंसं आटतं पण खूप घट्ट दूध छान लागत नाही प्यायला. एक छान उकळी आली, मी थोडीशी चिमूटभर हळद घातलेली आहे, त्याच्यामुळे रंग खूप छान आलेला आहे. केसर घातलेलं आहे थोडंसं, पण त्याने रंग आला नाही, त्याच्यामुळे